नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। माझे शरीररक्षक मागाहून सावकाश येत होते. त्यांच्या चालीने अंगिरस ऋषींच्या आश्रमाकडे जायला माझा घोडा कंटाळला. माझ्यासारखेच त्याचे मन अवखळ असावे. वाऱ्याशी स्पर्धा करण्यात त्याला विलक्षण आनंद होत होता. हा हा म्हणता मी आश्रमाजवळ आलो. सायंकाळ झाली होती. समोरच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेखा निळसर आकाशाकडे वक्रगतीने जात होत्या. त्यांची ती हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे वाटत होती. घरट्यांकडे परत येणारी पाखरे मधुर किलबिल करीत होती. जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते. त्यात मेघखंडांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्विज बनून मंत्र म्हणत होते. नाना प्रकारची पाखरे घरट्यांकडे परतत होती. राजवाड्यात सुद्धा रंगांचे इतके वैचित्र्य मी कधी पाहिले नव्हते. मी घोडा थांबविला. त्या तरल गाणाऱ्या रंगांकडे मुग्ध होऊन मी पाहू लागलो. एक पंचरंगी पाखरू उडत उडत माझ्या समोरून जाऊ लागले. त्या रंगाचा मोह मला अनावर झाला. त्या पाखराला बाण मारून खाली पाडावे आणि त्याची सुंदर पिसे आपल्या संग्रही ठेवावी अशी इच्छा माझ्या मनात प्रबळ झाली. मी धनुष्याला बाण लावला. इतक्यात माझ्या कानांवर कुणाचे तरी कठोर शब्द आले. हात आवर. ती विनंती नव्हती, आज्ञा होती. मी चमकून वळून पाहिले. त्या पाखराचे चित्रविचित्र रंग पाहण्याच्या नादात माझे आजूबाजूला लक्षच गेले नव्हते. डावीकडच्या वृक्षाच्या शाखेवर एक ऋषिकुमार संधीची शोभा पाहत बसला होता. माझ्याच वयाचा असावा तो. त्याच्या आज्ञेचा मोठा राग आला मला, पण नकळत माझा हात आधीच खाली केला होता. त्याच्यापेक्षा मी स्वतःवरच अधिक रागावलो. पुढच्याच क्षणी वृक्षावरून त्याने खाली उडी टाकली आणि माझ्याजवळ येऊन तो म्हणाला, अंगिरस ऋषीचा आश्रम आहे हा. मी कुर्याने उत्तरलो, ते ठाऊक आहे मला. या आश्रमाच्या परिसरात तू या पाखराची हत्या करणार होतास. तो अधर्म झाला असता. मी क्षत्रिय आहे. हिंसा हा माझा धर्म आहे. स्वतःच्या संरक्षणाकरता किंवा दुर्जनांच्या पारिपत्याकरता केलेली हिंसा हा धर्म होऊ शकतो. या मुक्या निष्पाप प्राण्यानं तुला कोणता त्रास दिला होता? त्यानं कोणतं वाईट कृत्य केलं होतं? त्या पाखराचे रंग फार आवडले मला. मोठा रसिक दिसतोस तू, पण ज्यानं तुला रसिकता दिली आहे त्यानंच त्या पाखराला जीव दिला आहे हे विसरू नकोस. मी चिडून म्हटले, असली नीरस प्रवचनं देवळात गोड लागतात. तो ऋषिकुमार हसत म्हणाला, तू एका देवालयातच उभा आहेस. तो पहा, पश्चिमेकडं या देवळातला नंदादीप मंद मंद होत चालला आहे. जरा वर पहा. आता या मंदिरात निरांजनांमागून निरांजन प्रज्वलित होत जातील. वेशावरून तो एक साधा ऋषिकुमार दिसत होता, पण त्याची ही बडबड ऋषीपेक्षा कवीला शोभेल अशी होती. त्याचा उपहास करण्याकरता मी म्हटले, कविराज, आपल्याला घोड्यावर बसता येतं काय? नाही. मग आपल्याला मृगयेचं सुख कधीच मिळणार नाही. पण मीही शिकार करतो. कसली? दरभाची? उपहासाने भरलेल्या स्वरात मी प्रश्न केला. त्याने शांतपणे उत्तर दिले, माझ्या शत्रूंची. वल्कल नेसणाऱ्या आणि पर्णकुटीत राहणाऱ्या ऋषिकुमारालाही शत्रू असतात? एकच नाही, पुष्कळ. शत्रूशी लढायला तुझ्यापाशी शस्त्र कुठं आहेत? सूर्य आणि इंद्र यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी असा घोडा माझ्यापाशी. तुला घोड्यावर बसता येत नाही ना? तुझ्या घोड्यावर नाही, पण माझ्या घोड्यावर मी सदैव बसतो. मोठा चपळ सुंदर प्राणी आहे तो. त्याचा वेग किती विलक्षण आहे म्हणून सांगू. तो क्षणार्धात पृथ्वीवरून स्वर्गात जातो. प्रकाश जिथं पोहोचू शकत नाही तिथं तो सहज प्रवेश करतो. अश्वमेधाचे घोडे त्याच्यावरून ओवाळून टाकावेत. त्याच्या बळावर माणूस देव होतो, देवाचा महादेव होतो. तो वर्मी लागेल असं बोलत असावा, मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ नीटसा कळला नाही मला. संतापून माझ्या घोड्याला मी टाच मारली आणि त्या उद्धट ऋषिकुमाराला म्हटले, कुठं आहे तुझा घोडा? तो तुला दाखवता येणार नाही मला, पण अष्टोप्रहर तो माझ्यापाशी असतो. माझ्या सेवेसाठी सदैव जागृत राहतो. त्याला नाव बिव काही आहे की नाही? आहे. त्याचं नाव आहे आत्मा. विनीत वृत्तीने आश्रमात प्रवेश करायला मला आईने आवर्जून सांगितले होते. म्हणूनच शेला, अलंकार वगैरे वस्तू शरीररक्षकापाशी देऊन मी पुढे घोडा पिटाळला होता. साध्या सैनिकासारखा दिसत होतो मी. त्यामुळे त्या ऋषिकुमाराने मला ओळखले नाही. त्यात नवल नाही, मी त्याला कधीच पाहिले नव्हते. मग मी तरी त्याला कसे ओळखणार?
सारेच ऋषी आणि डोंगर दुरून सारखे दिसतात. जटाभार, यज्ञोपवीत, वल्कले, भस्मलेप इत्यादी गोष्टीत ऋषीत वेगळेपणा तो काय असणार. मात्र त्या दिवशी रात्री प्रार्थनेच्या वेळी अंगिरस ऋषींनी जेव्हा त्याची आणि माझी ओळख करून दिली तेव्हा मी चपापलो. तो कच होता देवगुरु बृहस्पतींचा मुलगा, शांती यज्ञातला एक प्रमुख ऋत्विज. माझ्या एवढाच तो वयाने लहान दिसत होता. फार तर माझ्याहून 1-2 पावसाळे अधिक पाहिले असतील त्याने. इतक्या लहान वयात अंगिरसांसारख्या निस्पृह ऋषींनी आपल्या यज्ञातले प्रमुख पद त्याला द्यावे याचे मला आश्चर्य वाटले. प्रेम आंधळे असते हेच खरे, मग ते आईचे मुलावरचे प्रेम असो नाहीतर गुरुचे शिष्यांवरले प्रेम असो. अंगिरसांनी आमची ओळख करून देताच कचही चकित झाला. संध्याकाळी आम्हा दोघांत लहानशी शाब्दिक चकमक झाली होती. तिची आठवण होऊनच की काय तो हसत पुढे आला आणि मला अभिवादन करून म्हणाला, युवराज, संध्याकाळी मी आपल्याला किंचित टाकून बोललो की काय, कोणाला ठाऊक. सत्य बोलावं, पण ते ऐकणाराला प्रिय होईल अशा रीतीनं बोलावं. ही गुरुजींची शिकवण अजून मी पूर्णपणे आत्मसात करू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा राग मानू नका. माणसाच्या मनाचा घोडा केव्हा आणि कशाला बुजेल याचा नेम नसतो. क्षमा करा मला. मी त्याला परत अभिवादन केले. तुम्हीही मला क्षमा करायला हवी. हे शब्द माझ्या जिभेच्या अग्रापर्यंत आले होते, पण ते काही केल्या ओठांबाहेर पडले नाहीत. हस्तिनापूरच्या युवराजाने एका ऋषिकुमाराची क्षमा मागायची? छे. स्वतःशी काही म्हणतच कच अग्निशाळेबाहेर आला. मी त्याच्या मागेच होतो. हे शब्द मला स्पष्ट ऐकू येत होते. आत्मा वा अरे मंतव्य श्रोतव्य, आत्मा वा अरे निदिध्यासितव्य. आम्हा दोघांना निरनिराळ्या पर्णकुट्या दिल्या होत्या. त्या आश्रमाच्या अगदी टोकाला होत्या. चिमण्या बहिणींनी एकमेकींना बिलगून एकाच पांघरुणात झोपी जावे तशा काळसर हिरव्या वृक्षराजीतल्या त्या 2 पर्णकुट्या दिसत होत्या. माझ्याकडे पाहून हसत कच म्हणाला, युवराज, आता आपण शेजारी झालो. शेजाऱ्यासारखा दुसरा शत्रू नाही. ही उक्ती लक्षात आहे ना कचदेव? मी विनोदाने म्हणालो. प्रत्येक लोकप्रिय उक्तीत केवळ अर्धसत्य असतं. त्याने हसून उत्तर दिले. पर्णकुटीतल्या शय्येवर मी पडलो, पण मला झोप येईना. यतीच्या त्या काटेरी शय्येच्या मानाने ही शय्या शतपटींनी सुखकारक होती. पण पराच्या शय्येवर लोळायला सोकवलेल्या माझ्या शरीराला ती बोचू लागली. कोपऱ्यात कसला तरी मंद दिवा जळत होता. कदाचित इंगुदी तेलाचा असेल, कदाचित दुसरे कसले तरी तेल असेल ते. युवराज ययातीने इंगुदी शब्द ऐकला होता, पण ते तेल कसे असते आणि ते कसे काढतात याची त्याला कुठे कल्पना होती. या वृक्ष आणि दरिद्री वातावरणात शांतीयज्ञ पुरा होईपर्यंत आपल्याला दिवस काढले पाहिजेत या कल्पनेने माझे अंग शहारले. पलीकडच्या पर्णकुटीतून मंद मधुर ध्वनी येत होता. गुंजारवासारखा, मधूनच झुळझुळ वाळणाऱ्या गंगाजलासारखा तो वाटे. डोळे मिटून मी तो मधुर ध्वनी ऐकू लागलो. कचाचे निद्रेपूर्वीचे नित्यपठण चालले असावे. त्याचे शब्द काही मला ऐकू येत नव्हते, पण उन्हाने तापलेल्या प्रवाशाच्या अंगावर पावसाचे तुषार पडावे तसे ते मला वाटत होते. हळूहळू निद्रेने मला आपल्या कुशीत घेतले. माझ्या स्वप्नात अलका गुणगुणत होती, आत्मा वा अरे मंतव्य श्रोतव्य निदिध्यासितव्य. हे मानवा, आत्म्याच्या स्वरूपाचा विचार कर, आत्म्याच्या हाका ऐक, आत्मज्ञान हेच आपलं ध्येयमान. त्याचाच निदिध्यास धर. तू आता गार्गी मैत्रीही झालीस. असे म्हणत मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती अदृश्य झाली. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. जपमाळेतला एक रुद्राक्ष मागे टाकला जावा तसे. या काळात माझ्या शरीराने अनेकदा कुरकुर केली, पण शांतीयज्ञाच्या कामामुळे असो, तू इथं आला आहेस हे राक्षसांना कळले. त्यामुळे यज्ञात विघ्न आणण्याचं राक्षसांना धैर्यच होत नाही. अशा शब्दांनी अंगिरस ऋषी वारंवार माझा गौरव करीत असल्यामुळे असो, आश्रमात मनुष्य तिथल्या वाऱ्या इतका स्वच्छंद आणि हरिणा इतका निश्चिंत होतो म्हणून असो, अथवा कचासारख्या तेजस्वी, विचारी आणि बहुश्रुत ऋषिकुमाराच्या मैत्रीचा लाभ झाल्यामुळे असो, प्रत्येक वेळी माझ्या शरीराची कुरकुर दुसऱ्या कुठल्या तरी आनंदात मला ऐकू येईन अशी होई. मंत्रघोषात रातकिड्यांची किरकिर ऐकू येत नाही ना, तशी. शांतीयज्ञाचा प्रमुख ऋत्विज म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कच केवळ जलपान करून राही.
यज्ञाचा मुख्य संरक्षक या दृष्टीने या व्रताचे मीही पालन करायला हवे होते, पण अंगिरस ऋषींनी माझ्या शरीररक्षकातील 6 माणसे निवडली. ते 6 आणि मी अशा 7 एक एक दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नुसत्या पाण्यावर राहावे लागे. आठवड्याला तो दिवस मला फार कठीण वाटे. राहून राहून भूक मला अस्वस्थ करी. मृगयेत किंवा अश्वमेधाच्या भ्रमंतीत माझे भोजन वेळेवर होत असे थोडेच आहे, पण त्यावेळी मन दुसऱ्या उन्मादात गुंग असे, त्यामुळे भुकेची त्याला अशी आठवण होत नसे. माझ्या उपवासाच्या दिवशी तर राक्षसांनी यज्ञावर आक्रमण करावे अशी विलक्षण इच्छा मनात निर्माण होई. त्यामुळे आपला सारा दिवस त्यांच्याशी युद्ध करण्यात निघून जाईल आणि त्या नादात क्षुधेच्या विचित्र टोचणीचा आपल्याला विसर पडेल असे मला वाटे, पण तसे कधीच घडले नाही. असा उपवासाच्या दिवशी कचाचे मोठे कौतुक वाटे मला. 7 दिवसांपासून एक दिवस जे व्रत पाळणे मला अवघड वाटे, त्याचे तो नित्य सुखाने पालन करीत होता. ही शक्ती त्याने कुठे संपादन केली? विचार करूनही मला या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. मग मी स्वतःचे असे समाधान करी, माझं जीवन वीराचं आहे. शरीर हा वीराच्या पराक्रमाचा मुख्य आधार. ते शरीर पुष्ट आणि तुष्ट करायला आपण लहानपणापासूनच शिकलो, म्हणून क्षुधेवर आपल्याला विजय मिळवता येत नाही. कचाची गोष्ट निराळी आहे. ऋषींचे बाहू वाळलेल्या लाकडासारखे असले तरी चालतं. वीराचे बाहू लोखंडाच्या कांबीसारखे असले पाहिजेत. कचाप्रमाणे आपल्याला क्षुधेवर विजय मिळवता येत नाही हे खरं आहे, पण त्यात कमीपणा कसला आला आहे? अश्वमेधाचा घोडा घेऊन कच आर्यावर्तभर फिरू शकेल काय? त्याचं शरीर तपामुळं तेजपुंज दिसतं, तारुण्यामुळं सुंदर भासतं, पण प्राण गेला तरी धनुष्याला बाण काही लावता येणार नाही त्याला. कचाचे वेगळेपण केवळ माझ्या उपवासाच्या दिवशीच मला जाणवे असे नाही, वारंवार या नाही त्या रूपाने ते प्रगट होई. काही वेळा तो डोळ्यात भरे, काही वेळा ते डोळे दिपवून टाकी. यज्ञाचा मुख्य भाग निर्विघ्नपणे पार पडताच अंगिरसांनी आश्रमात 3 दिवस उत्सव साजरा केला. त्या उत्सवात कचाने एखाद्या लहान मुलाप्रमाणे भाग घेतला. संगीतात त्याची चांगलीच गती होती. पोहताना हा पूर्वजन्मी मासा तर नव्हता ना असे वाटे. उत्सवातल्या एका गीताच्या वेळी एक मूल रडू लागले. त्याच्या आईला सुद्धा त्याला गप्प करता येईना. कचाने ते मूल आईच्या मांडीवरून उचलले. जवळच जांभळाचा सडा पडला होता. त्यातली 1-2 जांभळे त्याने आपल्या तोंडात टाकली. लगेच आपली जांभळी जीभ बाहेर काढून त्याने ती त्या मुलाला दाखवली. ते आकांत करणारे मूल हा हा म्हणता हसू लागले. माकडासारखी जीभ बाहेर काढणारा हा पोरकट कच आणि शांती यज्ञाचे मंत्र अस्खलित वाणीने म्हणणारा पंडित कच हे दोघे एकच आहेत हे मी डोळ्यांनी पाहत होतो. म्हणून बरे, नाहीतर एकाच माणसाची ही 2 रूपे आहेत या गोष्टीवर माझा सहसा विश्वास बसला नसता. 2 रूपे? छे! कच बहुरूपी होता. त्याचे एक नवे रूप दृष्टीला पडले की मी गोंधळून जात असे. रात्री तो फलाहार करी, त्यावेळी मी त्याच्याशी गोष्टी करीत बसे. एकदा सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या एका फळात त्याला कीड आढळली. त्याची हसरी मुद्रा एकदम गंभीर झाली. आपले हरणासारखे विशाल पण सिंहासारखे निर्भय डोळे माझ्याकडे वळवून तो म्हणाला, युवराज, जीवन असं आहे. ती सुंदर आहे, मधुर आहे, पण त्याला केव्हा कुठून कीड लागेल याचा नेम नसतो. एवढे बोलून तो थांबला नाही. काही क्षण तो चिंतामग्न झाला. मग त्याने कुठल्या तरी श्लोकाचा एक चरण उच्चारला. या जगात गोड फळांनाच कीड लागण्याचा अधिक संभव असतो असा त्या चरणाचा भावार्थ होता. ती ओळ म्हणून तो थांबला आणि मोठ्याने हसत म्हणाला, युवराज, श्लोकाचा एक चरण कसा बसा जमला, पण दुसरा काही सुचत नाही मला. ज्या मनुष्यात काही विशेष गुण असतात, वृत्ती ही विलक्षण उत्कटता असते, त्यांनी या गोड फळापासून बोध घेतला पाहिजे. स्वतःला जपायला शिकलं पाहिजे असं मला सांगायचं आहे, पण ते काही छंदांचं रूप घेऊन माझ्या मनातून उचंबळून बाहेर येत नाही. कच कवी आहे हे त्या रात्री मला कळले. अधूनमधून काहीतरी मला बोचले की असले श्लोकार्ध तो उच्चारी. ते अर्धे-मुर्धे श्लोक त्यावेळी मी टिपून घ्यायला हवे होते, पण कुठल्याही गोष्टीचे मोल ती हरवल्यानंतरच आपल्याला कळते. कितीतरी दिवस कचाचा आणि माझा संवाद झाला, पण त्यावेळेच्या त्याच्या एखाद्या श्लोकाचा एक चरणसुद्धा आज मला पाठ येत नाही. फक्त एका चरणाचे 3 शब्द आठवतात. जगद्द्रुमस्य हे पर्ण हे ते शब्द होत. तो श्लोक सुचला
त्यावेळेचे दृश्य माझ्या डोळ्यांपुढे उभे आहे. चांदणी रात्र होती. तो आणि मी अंगणात शतपावली करीत होतो. मारा पडला होता. झाडाचे पानसुद्धा हलत नव्हते. एकाएकी कुठून तरी वाऱ्याची झुळूक आली. त्या झुळकेसरशी अंगणाच्या कडेला असलेल्या केसर वृक्षाचे एक पान पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून त्याने धडपड केली, पण ते त्याच्या हातात सापडले नाही. मग ते त्याने जमिनीवरून उचलले. त्याच्याकडे कितीतरी वेळ तो मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिला. जगद्रुमस्य हे पर्ण या शब्दांनी प्रारंभ होणारा तो श्लोक त्याला एकदम स्फुरला. या श्लोकाचे पुढचे शब्द मला आठवत नाहीत, पण त्याचा भावार्थ मात्र अद्यापी माझ्या मनात मूळ धरून राहिला आहे. हे चिमुकल्या पर्णा, या अकाल मृत्यूचा शोक करण्याचं मला काय कारण आहे? तू यथाशक्ती या वृक्षाचं सौंदर्य वाढवलंस. आपल्या परीनं माझ्यासारख्या अनेकांना चिमुकली सावली दिलीस. तुझं जीवन सफल झालं आहे. स्वर्गात तुझं स्थान आढळ आहे. एकदा एका चिमण्या लाघवी ऋषिकन्येने आम्हा दोघांना हात धरून आपल्या अंगणात ओढीत नेले. तिने लावलेल्या वेलीला पहिले फूल आले होते. ते आम्हाला दाखवायचे होते तिला. तिचे कौतुक करून आम्ही पुढे जाणार होतो, पण ती मुलगी मोठ्या विचारात पडलेली दिसली. ज्यांचा सत्कार करावयाचा ते अतिथी 2 आणि फूल पडले 1. ते कोणाला द्यावे हे तिला कळेना. ती त्या फुलाकडे विचारमग्न दृष्टीने पाहत राहिली. तिची अडचण लक्षात येताच कच हसून म्हणाला, बाळ, हे फूल तू युवराजांना दे. मी त्या मुलीला म्हणालो, यांनाच दे तू. मोठे थोर ऋषी आहेत हे. ती मुलगी अर्धवट उमललेली, ती कळी खुडणार इतक्याने कचाने हळूच तिचा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, बाळ, तुझी ही सुंदर भेट मला पोहोचली, पण ती तिथंच वेलीवर राहू दे, तिथंच उमलू दे. मी प्रत्येक दिवशी सकाळी इथं येईन, तुझ्या या फुलाशी बोलेन. मग तर झालं. त्याच्या या शब्दांनी त्या मुलीचे समाधान झाले, पण मी मात्र अस्वस्थ होऊन गेलो. त्या दिवशी रात्री बोलता बोलता कच्याजवळ हा विषय मी काढला. मी म्हणालो, ती कळी उद्या परवा पूर्णपणे उमलेल. 2-4 दिवस ते फूल वेलीवर हसत राहील, मग ते कोमेजेल, आपोआप गळून खाली पडेल. हे सारं पाहण्यात कसलं आले चूक? फुलं काय केवळ दुरून पाहायची असतात? ती तोडण्यात, हुंगण्यात, त्यांचे हार करण्यात, ती केसात गुंफण्यात आणि शय्येवर पसरण्यात खरा आनंद आहे. कच स्मित करीत उद्गारला, आनंद आहे खरा, पण तो क्षणभंगूर, केवळ उपभोगाचा. उपभोगात पाप आहे? नाही. धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही. पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे. कोणता? त्यागाचा. मला यतीची आठवण झाली. लहानपणीच तो संसार सोडून गेला होता. त्या रात्रीची ती रानहत्तीची शिकार, ती यतीची विचित्र गुहा, त्या गुहेतले ते काटेरी वेलीचे अंथरुण, सारे मला आठवले. मी कचाला प्रश्न केला, या जगात संन्यास हा एकच सुखाचा मार्ग आहे का? तो हसला. थोडा वेळ स्वस्थ बसला. मी पुन्हा प्रश्न केला, उद्या राजा व्हायचं सोडून मी संन्यासी झालो तर ते योग्य होईल? कच गंभीर झाला. तो आवेशाने उद्गारला, मुळीच नाही. युवराज, राजा होऊन प्रजेचं न्यायानं पालन करणं व प्रजेच्या सुखाकरिता झटणं हा तुमचा धर्म आहे. राजधर्म हा संन्यास धर्माइतकाच श्रेष्ठ आहे. मी म्हणालो, सिंहासनावर बसून संन्याशासारखं वागणं शक्य आहे? कचाच्या कपाळावर एक सूक्ष्म रेषा दिसू लागली. मग तो सावकाश म्हणाला, युवराज, संसार करणं हीच मनुष्याची सहज प्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसानं उपभोग घेऊ नयेत अशी जर ईश्वराची इच्छा असती तर त्यानं शरीर दिलंच नसतं. पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवानं माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याचं बंधन हवं. म्हणून माणसाचा आत्मा सदैव जागृत असायलाच हवा. मद्याच्या धुंदीत असणाऱ्या सारथ्याच्या हातून लगाम निसटून जातात. घोडे सैरावैरा उधळतात. रथ खोल दरीत पडून त्याचा चक्काचूर होतो आणि आतला शूर धनुर्धर व्यर्थ प्राणाला मुकतो. बोलता बोलता तो थांबला. मान वर करून नक्षत्रखचित आकाशाकडे त्याने पाहिले. मग तो म्हणाला, युवराज, क्षमा करा, मला असं काही बोलू लागलो की मला भान राहत नाही. जीवनमार्गातला एक प्रवासी आहे मी. या मार्गावरल्या डोंगर दऱ्या, रानवन, नद्या, नगर यातून मी अजून गेलो नाही. मी बोललो ते पुस्तकी ज्ञान झालं. अनुभवाचा भाग फार कमी आहे त्यात. पण बृहस्पतींसारख्या पित्याच्या आणि अंगिरससारख्या गुरूंच्या सहवासात मी जे काही शिकलो, जे काही चिंतन केलं, त्याचं
सार हे आहे. ते सुंदर फूल पाहून मला आनंद झाला. त्या मुलीला दिलेलं वचन मी पाळणार आहे. ते फूल पाहताना माझ्या डोळ्यांना जे सुख होईल ते प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाऊन त्याचा वासही घेणार आहे मी. पण ते मी तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फुलामागून फुलं खुडावीशी वाटतील मला. मग दुसऱ्यांच्या फुलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल. अपहारासारखा अधर्म नाही. त्याचे बोलणे ऐकत राहावेसे वाटत होते मला, पण ते त्याच्या आवाजाच्या गोडव्यामुळे. तो सांगत होता ती सारी मला पोपटपंची वाटत होती. कुठल्या तरी जुन्या पुराण्या पोथ्यातले पांडित्य असावे ते. त्याला अडवण्याकरता मी मध्येच म्हणालो, एक शंका विचारू का? अवश्य. मात्र एक गोष्ट विसरू नका, तुमच्यासारखाच मीही एक अनुभवशून्य तरुण आहे. जीवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून नुकते कुठं आपण आत गेलो आहोत. आतल्या अंधारात अजून आपल्याला काही नीट दिसत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढलं पाहिजे. ते जाऊ दे, माझी शंका एवढीच आहे, ते फूल 4 दिवसांनी आपोआप कोमेजून जाईल. मग आजच मी ते तोडलं, हुंगलं, किंबहुना त्याचा चोळामोळा केला म्हणून काय बिघडणार आहे? कुणाची काय हानी होणार आहे? एक क्षण तरी सुवासाच्या उन्मादात मी घालवू शकेन की नाही? माझ्या या प्रश्नाचे सरळ सरळ उत्तर देता आले नाही, पण आपला पराभव मान्य करणे त्याच्या जीवावर आले. तो म्हणाला, दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी मोठी उग्र तपश्चर्या करून संजीवनी विद्या संपादन केली आहे असं नुकतंच ऐकलं मी. त्या विद्येनं मेलेली माणसं जिवंत करता येतात. ती विद्या मला साध्य करता आली तर कोमेजणाऱ्या फुलांना पुन्हा प्रफुल्लित करण्यात मी तिचा विनियोग करीन. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.